श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। माझ्या खूप ताई आणि दादा एका गोष्टीने त्रस्त आहेत किंवा परेशान आहेत। आपलेच दात आपलेच ओठ कोणाला सांगूही शकत नाहीत आणि कोणासोबत शेअरही करू शकत नाहीत। कारण का तर त्यांची जी मुलं आहेत ती त्यांच्याशीच व्यवस्थित वागत नाहीत। मुलांचं वडिलांशी जमत नाही। वडिलांनी काही एखादी गोष्ट सांगितली की त्याच्या उलट मुलं करणार, किंवा बरेचसे मुलं असेही आहेत की वडिलांच्या अंगावर धावून जातात। बरेचसे मुलं आपल्या वडिलांमुळे घर सोडून गेलेले आहेत किंवा आपल्या वडिलांशी बोलत सुद्धा नाहीत, किंवा बऱ्याच घरामध्ये मुलगा घरात आला की वडील बाहेर जातात, किंवा मुलगा बाहेर गेला की वडील घरामध्ये येतात। मुलगा वडील कधी एक सोबत जेवण करत नाहीत, एका घरामध्ये राहतात पण वेगवेगळ्या रूम मध्ये आहेत, एकमेकांशी व्यवस्थित बोलत नाही। दोघांना काही सांगायचं असेल तर मुलगा आईला सांगतो वडिलांना असं सांग, वडील बायकोला सांगतात की मुलाला असं असं कर। म्हणजे दोघांमध्ये प्रेम, एकोपा, आत्मीयता, जे वडील आणि मुलांचं जे नातं असतं ते दोघांमध्ये नाहीये। आणि जर तुम्हाला वाटत असेल की ह्या दोघांचं नातं व्यवस्थित व्हावं, मुलगा आणि वडिलांमध्ये प्रेम वाढावं, दोघांमध्ये एकोपा निर्माण व्हावा, सगळे जे काही वादविवाद आहेत, एकमेकांबद्दलचे जे सगळे मतभेद आहेत ते सर्व विसरून दोघांनी एकत्र राहावं आणि माझ्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि कुटुंबामध्ये एकोपा, प्रेम राहावा, तर अगदी फक्त 14 दिवसांमध्ये मी लिहून देते, फक्त 14 दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये एकोपा निर्माण होईल। पण आज जी सेवा सांगणार आहे, जो उपाय सांगणार आहे, श्रद्धेने करा, विश्वासाने करा। ही सेवा जर तुम्ही विश्वासाने केली तर आयुष्यामध्ये मागे वळून बघण्याची वेळ तुम्हाला कधीच येणार नाही। याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल। कितीही काही झालं तर तुमच्या कुटुंबामध्ये दुरावा निर्माण होणार नाही, ही 100% गॅरंटी आहे। बघा, आपण कितीही काही झालं, जसं की छोट्या मोठ्या समस्या असतील किंवा काही झालं तर आपण आईला सांगत असतो, आई असं, आई तसं, छोटं काही लागलं वगैरे की आपण आई तसं, आई तसं। कारण छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या आई निवारण करते, म्हणजे आपली आई त्या समस्या सोडवते। पण ज्या वेळेला आपण एखादा ऍक्सिडेंट बघतो किंवा भीतीदायक काहीतरी बघतो की जे अचानक आपल्या समोर काहीतरी घडतं, तर त्यावेळेला आपण काय म्हणतो, बापरे, बाबो, बाबा। म्हणजे त्यावेळेला आपण वडिलांचं नाव घेतो। कधी घेतो? ज्या वेळेला असह्य होत आहे, अचानक मी घाबरलो आहे, आता पुढे काय करू हे कळत नाही, मी स्तब्ध झालेलो आहे, त्यावेळेला आपण वडिलांचं नाव घेतो। कारण काही गोष्टी ज्या अशा असतात की ती आपली कुळाची कुलस्वामी, स्वामिनी, तिच्यामुळे त्या समस्या दूर होतात। पण अशा काही समस्या असतात, अशा काही गोष्टी असतात की ज्या आपलं कुलदैवत, आपल्या कुळाचं कुलदैवत, त्यांच्यामध्येच ती ताकद असते की त्या समस्या सोडवायची। या गोष्टीमध्ये सुद्धा सर्वात पहिली गोष्ट, तुमच्या घरामध्ये या गोष्टी घडत आहेत तर समजून घ्या की तुमच्याकडून आपल्या कुलदैवताची सेवा होत नाहीये। कुलदेवी वेगळी, कुलदैवत वेगळं। बरेच जण काय करतात, कुलदेवी कुलदैवत म्हटलं की एकच समजतात, आपली कुलदेवी। असं नाही। जसे आपल्याला आई असते, वडील असतात, त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या कुळाची कुलदेवी असते, म्हणजे आपली आई असते, आणि आपल्या कुळाचं कुलदैवत असतं, म्हणजे जे आपलं वडील असतात। जी स्त्री देवता असते ती कुलदेवी असते, आणि जे पुरुष दैवत असतं ते आपल्या कुळाचं कुलदैवत असतं। जसं की बघा, संपूर्ण महाराष्ट्राचं आपलं कुलदैवत आहे खंडोबा, जेजुरीचे खंडोबा। आता बऱ्याच जणांचे वेगवेगळे सुद्धा असू शकतात। आता आमचं कुलदैवत आहे तिरुपती बालाजी, माझ्या माहेरचं कुलदैवत आहे तुळजापूर जवळ नळदुर्ग आहे, तिथले खंडोबा आहेत। तर असं तुमचे वेगवेगळे असू शकतात। पण मी आता, जर आपल्याला आपलं कुलदैवत माहित नसेल, तुम्हाला ह्या समस्या आहेत पण तुम्हाला तुमचं कुलदैवत माहित नाहीये, तर आता जी सेवा सांगणार आहे ती सेवा अगदी प्रत्येक जण करू शकतं। कारण खंडोबा हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे। पण तुम्हाला तुमचं कुलदैवत माहित आहे तर तुमच्या कुलदैवताची जी कोणती सेवा असेल, तुमच्या आजूबाजूला जिथे पूजा पुस्तकाचं सामान आहे किंवा जे कुलदैवत आहे तिथे जा, त्यांचे जे ग्रंथ, स्तोत्र, मंत्र जे असतं ते मिळतं, ते सेवा करायला सुरुवात करा। आता आपल्याला काय करायचं आहे की कोणत्याही रविवारी स्पेशली वडिलांनी ही सेवा करायची आहे। कारण वडिलांमध्ये आणि मुलामध्ये वाद होत आहेत। 99% तसं तर 100% वडिलांनीच ट्राय करा ही सेवा करायचं। पण वडिलांना ही सेवा करणं शक्य नसेल, किंवा तुमचे मिस्टर ऐकत नसतील, किंवा त्यांना इच्छा असूनही वेळ नसेल, तर अशा वेळेला आईने संकल्पयुक्त आपले पती आणि आपल्या मुलांचं नातं सुधारावं यासाठी ही सेवा करायची आहे। काहीही हरकत नाही।
तुम्ही लग्न न झालेली बहीण असाल, एका घरात तुमचं लग्न नाही झालेलं आहे, तरी पण तुम्ही आपल्या भावासाठी आपल्या वडिलांसाठी ही सेवा करू शकता. किंवा तुम्ही स्वतः मुलगा आहात, तुमच्या वडिलांसोबत जमत नाहीये, तर तुम्ही स्वतः सुद्धा माझ्या वडिलांमधील आणि माझे संबंध चांगले व्हावेत यासाठी ही सेवा करू शकता. किंवा सून आहेत कोणी ही सेवा करू शकतं. सुरुवातीला ज्या दिवशी म्हणजे रविवारी ही सेवा सुरू करायची आहे त्या दिवशी संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. त्या पद्धतीने जर आपण संकल्प केला तर नक्कीच तुम्हाला खूप लवकर अनुभव यायला लागतील आणि आपली सेवेची जी प्रचिती आहे ती सुद्धा आपल्याला येऊन जाईल. आता ही सेवा आपल्याला रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मल्हारी सप्तशती हा छोटासा ग्रंथ घ्यायचा आहे. जसं दुर्गा सप्तशती असतं आपल्या कुलदेवीची सेवा, त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशती हा छोटासा ग्रंथ आहे. हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला आपल्या जवळच्या जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल, दिंडोरी प्रणित स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला केंद्र आजूबाजूला नाहीये तिथे नाही तर जिथे कुठे ग्रंथ किंवा देवी देवतांची पुस्तकं पूजा साहित्य मिळतं तर तिथे जा, तिथे मल्हारी सप्तशतीचा ग्रंथ बघा, तिथे तुम्हाला मिळून जाईल. पण केंद्रातील घ्यायचा असेल तर तुम्हाला केंद्रातून घ्यावं लागेल. आता हा ग्रंथ आपण आणल्यानंतर अगोदर आणून ठेवायचा. सकाळी देवपूजा वगैरे झाली की देवासमोर दिवा अगरबत्ती असेलच, आसन टाकून बसायचं, हा ग्रंथ समोर ठेवायचा, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संकल्प करायचा आणि एकाच जागेवर एकाच वेळा बसून मध्ये न उठता, मध्ये कोणाशीही न बोलता हा मल्हारी सप्तशती ग्रंथाचा आपल्याला पाठ करायचा आहे. आता मल्हारी सप्तशती ग्रंथाचा पाठ म्हणजे काय, एक पारायण करायचं आहे. एक पारायण म्हणजे काय, पहिल्या अध्यायापासून 14व्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळेला कोणाशीही न बोलता मध्ये न उठता पठण करणे म्हणजे याला म्हणतात मल्हारी सप्तशतीचा एक पाठ. तर असा आपल्याला एक पाठ करायचा आहे. मल्हारी सप्तशतीमध्ये फक्त 14 अध्याय आहेत, खूप काही मोठं नाही. हे वाचन करण्यासाठी फक्त 1 तास लागतो. जर तुमची आपली रेग्युलर स्पीड असेल, तुमच्या वाचनात असेल तर तुम्ही स्लो वाचताय 1.5 तास लागेल, खूप स्लो वाचताय 1.25-2 तास लागतील. यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही असं मला वाटतं. तर आपल्याला हे वाचायचं आहे. वाचन झाल्यानंतर जे काही असेल गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे, नमस्कार करायचा आहे. सेवा सुरुवात करताना झाल्यानंतर आपल्या मुलाचं किंवा आपलं नातं जे काही आहे आपण ज्याच्यासाठी सेवा करतोय ती सुधारावं विनंती करायची आहे. आणि रविवारपासून कंटिन्यू 14 दिवस, आता आपण रविवारी सुरू केलं तर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असं कंटिन्यू 14 दिवस आपल्याला हा मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा आहे. आणि ज्या दिवशी रविवारी आपण सुरुवात करणार आहोत त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. दिवसभर म्हणजे हे आपला पाठ होईपर्यंत तर काही खायचं नाही. पाठ झाल्यानंतर उपवासाचा साबुदाणा वगैरे आपण काही खाऊ शकतो आणि संध्याकाळी जेवण करू शकतो. हा असा उपवास धरायचा आहे. 14 दिवस उपवास धरायचा नाही, फक्त रविवारी उपवास धरायचा. सोमवार, मंगळवार नंतर जे आपण 14 दिवसापर्यंत वाचणार तोपर्यंत नाही. हे 14 दिवस वाचत असताना परतचा जो रविवार येईल तेव्हा उपवास धरायचा. फक्त रविवार का तर रविवार हा खंडोबा महाराजांचा दिवस मानला जातो म्हणून रविवारचा उपवास धरायचा आहे. याने खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये फरक दिसून येईल आणि बदल दिसून येईल. असं करायचं. आता 14 दिवस वाचून झालं, तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे खंडोबा महाराजांचं मंदिर असेल तिथे जायचं, एखादं नारळ, खडी साखर त्यांना ठेवायचं, धन्यवाद बोलायचा. तिथेही विनंती करायची त्यांना की असं यासाठी मी हे पाठ केले होते, माझ्या या सेवेचा स्वीकार करा, काही चूक भूल झाली असेल तर क्षमा करा आणि माझ्याकडून तुमची ही अखंड सेवा घडू द्या व माझ्या घरामध्ये एकोपा राहू द्या. जे आहे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. ही झाली 14 दिवसांची आपली सेवा. आता यानंतर काय करायचं आहे, फक्त रविवार आपल्याला या मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा आहे आणि कुलदैवत म्हणून रविवारचा उपवास आपल्याला करायचा आहे. ही गोष्ट केली तुम्ही विचारही नाही करू शकणार. तुमचा उद्योगधंदा वाढेल, नोकरीमध्ये मुलाबाळांना तुमच्या पतीला ग्रोथ मिळेल, तुमच्या घरामध्ये एकोपा निर्माण होईल, घरामध्ये पैसा टिकेल, डिप्रेशन, शत्रूचा त्रास, वास्तुदोष, जे काही ग्रहदोष जे काही आहे ते हळूहळू कमी होऊन तुमच्या कुटुंबाची गाडी ट्रॅकवर यायला लागेल. तुमच्या सगळ्या ज्या मनातल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या हळूहळू आपल्या कुलदैवताच्या कृपेने
पूर्ण व्हायला लागतील। ही सेवा करत असताना स्त्रिया करताय संकल्पयुक्त आपल्या नवऱ्यासाठी मुलांसाठी पिरियड्स आले तो रविवार सोडून द्या, या 14 दिवसांमध्ये पिरियड्स आले सोडून द्या, घरातील दुसरं कोणी वाचनाला असेल त्यांना वाचायला सांगा, सुतक आलं ही सेवा करू नका, या 14 दिवसांमध्ये नॉनव्हेज खायचं नाहीये, मांसाहार वर्ज करायचा आहे, कारण आपल्या कुलदैवताची आपण सेवा करत आहोत ती ही संकल्पयुक्त आणि आपल्या कुटुंबासाठी, त्यामुळे आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी काहीतरी त्याग करा, म्हणजे याचं जे फळ आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळेल, कारण त्याग आपण करतोय तर ती सेवा अगदी लवकर पावन होते। त्यानंतर हे 14 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करा, त्यानंतर रविवार आपण सेवा करतोय तर ब्रह्मचर्य पालन करायची गरज नाही, पण तुम्हाला शक्य झालं आणि सोन्याहून पिवळं जर तुम्ही केलं तर खूप उत्तम। रविवार नॉनव्हेज खाऊ नका, बस फक्त एवढेच नियम आहेत, एवढ्याच अटी आहे, बाकी याच्या व्यतिरिक्त मनात काही आणूही नका आणि त्या स्वतःचेच नियम का भीतीदायक नियम क्रिएट करू पण नका, साधं सोपं फक्त श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, पूजा मांडणीने देवघरासमोर दिवा लावा आणि सेवा करा, कारण इथे सर्वात जास्त भाव महत्वाचा असतो, आपली श्रद्धा महत्वाची असते। तुम्ही किती नियम पाळताय, तुम्ही किलोभर फुलं महाराजांना अर्पण करताय, तुम्ही किती एवढी पूजा मांडली एवढी पूजा मांडली याला नाही, तुम्ही कितीही थाट करताय आणि तुमचं त्या सेवेमध्ये त्या पूजेमध्ये तुमचं मनच नसेल, तुमची भावभक्तीच नसेल तर ती सेवा तुमची शून्य आहे, तुम्हाला सेवेचं फळ मिळणार नाही। पण अगदी देवासमोर दिवा अगरबत्ती लावून तुम्ही बसलात आणि अगदी अंतकरणापासून महाराजांना फक्त एक वेळा श्री गुरुदेव दत्त म्हटलात किंवा श्री स्वामी समर्थ म्हटलात फक्त अंतकरणातून, तर ही सेवा महाराजांपर्यंत रुजू होते का, कारण इथे चालतो फक्त आत्मविश्वास, भाव, भक्ती, श्रद्धा आणि प्रेम आणि महाराजांप्रती आपली तळमळ। त्यामुळे या गोष्टी ठेवूनच जी कोणती सेवा करताय ती करा, अनुभव हा नक्कीच येणार आहे आणि आपल्या समस्या महाराजांच्या कृपेने नक्कीच दूर होणार आहेत। श्री स्वामी समर्थ।